नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणं सुरू आहे आणि याची डेट आता राज्य सरकारने 31 ऑगस्ट ही केलेली। परंतु काही बहिणींचे अर्ज हे रिजेक्ट झालेले किंवा अप्रूव्हल स्टेटसमध्ये पेंडिंग दाखवते। तर आता तुम्हाला कशा पद्धतीने हे स्टेटस चेक करायचे किंवा तुम्हाला जरी क्युरी असेल तर ती क्युरी कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म एडिट करून सबमिट करायचे याबद्दल संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे लेटेस्ट अपडेट आणि दुसऱ्या योजनेचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। मी आता माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे आणि इथं आता मी नारी शक्ती जे ॲप आहे ते ओपन केलेलं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, ज्यात वर तुम्हाला ऑप्शन असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि यापूर्वी केलेले अर्ज। यापूर्वी केलेले अर्जावर तुम्हाला क्लिक करायचे। त्यानंतर तिथं तुमचा जो फॉर्मचं आलेलं आहे त्या फॉर्मचं क्युरी तुम्हाला तिथं दिसेल किंवा तिथं पेंडिंग किंवा रिजेक्ट दिसेल। त्या फॉर्मवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायला लावले ते तुम्ही अशा सिंपल पद्धतीने रिसबमिट करू शकतात। यात तुम्हाला बघा एडिटचा वरती ऑप्शन असेल, त्या एडिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा राईट कॉर्नरला तुम्हाला एडिटचा ऑप्शन दिसेल, त्यानं एडिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन विंडो उघडेल। आता बघा मला ज्या माहितीची क्युरी आली होती त्या ती माहिती आता एडिट केलेली आणि आता बघा मित्रांनो, मी माहिती एडिट केलेली आणि आता जी माहिती एडिट झाली ती मी आता इथं चेकही करून घेतली, क्रॉस चेक करून घेतलेली। त्यानंतर मी आता सबमिट बटनावर क्लिक करेल आणि त्यानंतर माझ्या मोबाईलवर एक OTP येईल। OTP व्हेरिफिकेशन करणं गरजेचंही महत्त्वाचं आहे। त्यानंतर OTP व्हेरिफिकेशन नंतर हा तुमचा जो फॉर्म असेल तो सबमिट होऊन जाईल। सबमिट झाल्यानंतर तुम्ही 2-3 दिवसात याचं पुन्हा जे स्टेटस असेल ते तुमच्या ॲपमध्ये लॉग इन करून चेक करू शकतात। तर अशा पद्धतीने जे फॉर्मसाठी क्युरी किंवा रिजेक्ट झाले असतील आणि त्यांना पुन्हा रिसबमिट करायला सांगितलं असेल तर ते अशा पद्धतीने आपला फॉर्म एडिट करून रिसबमिट करू शकतात। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते आपला रिजेक्टेड फॉर्म नवीन रीएडिट करून भरू शकतात। आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा।